नमस्कार. खूपच टेस्टी आज आपण बनवणार आहोत मेथी आलूचे पराठे नवीन पद्धतीने. जर तुम्हाला वाटत असेल पराठे लाटताना फाटतात तर अजिबात फाटणार नाहीत. काही टिप्स फॉलो कराव्या लागतील, त्यामुळे तुमचा पराठा अजिबात फाटणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नव्या पद्धतीचे मेथी आलू पराठे. पराठे बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी मेथी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ती मी निवडून घेतलेली आहे आणि पाणीच आणि कोवळी देठे तेवढी घेतलेली आहेत. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे लक्षात ठेवा, मेथीला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे, नाहीतर पराठे लाटताना फाटतील आणि तुम्ही पराठे सहज लाटू शकणार नाही. तर मेथीला मी कट करून घेतलेलं आहे. आता मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन मिक्स करणार आहोत. अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. मेथी जी बारीक कापून घेतली होती ती यामध्ये घालणार आहोत. बेसन घातल्यामुळे पराठ्याची चव खूप वाढते आणि त्यामुळे पराठे खमंग बनतात. याला आता प्रथम हलक्या हाताने मिक्स करणार आहोत. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं पाणी टाकून याची मऊ अशी कणिक मळायची आहे. तुम्ही ज्या वेळेला कणिक मऊ मळता त्यावेळेला ती चांगली फुगते आणि सारण भरून लाटताना पराठा फाटणारही नाही. तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की कणिक मऊच मळायची आहे. त्यामुळे कणिक मळताना त्याला छान असं मऊ मळून घ्यायचं आहे. त्याला असं दाबून मळायचं, त्यामुळे कणिक सॉफ्ट होईल. हे बघा, कणिक मळून तयार झालेली आहे. आता यावरती थोडंसं साजूक तूप लावून घेऊ आणि आणखी थोडा वेळ याला मळून घेऊ. आता या कणकेला 15 मिनिटं भिजवून देणार आहोत. आता आपण सारण तयार करूया. त्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते खिसून घेऊया. आलं टाकल्यामुळे छान चव येते, तर आलं नक्की टाका. इथे मी मध्यम आकाराचे 7 बटाटे उकडून घेतलेले आहेत. याला आपण हाताने असं कुस्करून घेणार आहोत. याला तुम्ही खिसणीवर खिसून घेऊ शकता किंवा हाताने कुस्करून सुद्धा घेऊ शकता. हे बटाटे थोडे कठीण आहेत, त्यामुळे मी स्मॅशरने हलकंसं स्मॅश करून घेणार आहे. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एकदम पेस्ट करायचे नाही, तर थोडे बटाट्याचे तुकडे राहिले पाहिजेत, तरच ते खायला खूप चांगले लागतात. तर इथे मी बटाटा पूर्णपणे स्मॅश करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे. इथे आपण बटाट्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा तुम्ही खात नसाल तर नाही टाकला तरी चालेल, खिसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, चवीनुसार इथे आपण मीठ ॲड करणार आहोत. 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा ओवा हाताने असा क्रश करून टाकणार आहोत, त्यामुळे त्याचा सुगंध छान येईल. याला आता आपण मिक्स करून घेऊया. छान असं हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपलं आलूचा मसाला बनून तयार आहे. इथे बघा, कणिक ही भिजली आहे. आता यामधील एक गोळा घेऊ आणि उरलेली कणिक झाकून ठेवा, त्यामुळे ती कोरडी होणार नाही. थोड्याशा कोरड्या कणकेमध्ये हा गोळा बुडवून याला लाटून घेणार आहोत. लक्षात घ्या, आपण दररोज जशी चपाती लाटतो तशीच चपाती लाटून घ्यायची आहे. शेवटी काय करायचं आहे, बाजूने हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्या, त्यामुळे त्याच्या कडा पातळ होतील आणि मधला भाग जाड राहील. आता जे बटाट्याचं सारण केलेलं आहे ते यामध्ये त्रिकोणी आकारामध्ये भरायचं आहे. तर वरून सुरुवात करायची आहे आणि याचा त्रिकोण करायचा आहे. तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे सारण तुम्ही यामध्ये भरू शकता. आणि लक्षात ठेवा, खालच्या बाजूला जास्त जागा सोडा, तिथे सारण खूप खाली भरायचं नाही. तुम्ही बघितलं, हे अशा पद्धतीने आपल्याला याचा त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सारण यामध्ये भरायचं आहे.
तुम्ही इथे बघू शकता आपण सारण त्रिकोणी आकारामध्ये छान असं भरून घेतलेलं आहे. आता या पराठ्याच्या कडेला पाणी लावून घेऊया, त्यामुळे पराठा व्यवस्थित चिटकेल. आता याला असं त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता परफेक्ट असा त्रिकोणी आकारामध्ये हे आपल्याला फोल्ड करायचं आहे. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं तुम्ही हे नक्की ट्राय करा. हे अशा पद्धतीने मी हा पराठा त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घेत आहे. हा आपला पराठा आता फोल्ड करून तयार झालेला आहे. हलक्या हाताने थोडासा दाबून यावरती व्यवस्थित असा आकार याला घेऊन याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत आणि यावरती थोडीशी कणिक पसरवून हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. पराठा जिथे तुम्हाला फोल्ड करू वाटतो तिथं व्यवस्थित त्रिकोणी आकारामध्ये जिथे कडा बाहेर आलेल्या आहेत त्या सर्व फोल्ड करून घ्यायच्या आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. आता हा आपला पराठा त्रिकोणी आकारामध्ये छान असा तयार झालेला आहे. तुम्ही ते बघू शकता. तर याला मी हलक्या हलक्या हाताने लाटण्याने असं लाटून घेत आहे. तवा पहिल्यांदाच गरम करून घेतलेला आहे. या पराठ्याला काही सेकंद खालच्या साईडने भाजून घेऊ आणि खालच्या साईडने छान भाजला की यावरती थोडंसं तूप लावून याला पुन्हा आपण पलटवून घेणार आहोत. पलटवून पुन्हा दुसऱ्या साईडने आपण याला छान असं तूप लावून घेणार आहोत. इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि याला पलटवून घेणार आहोत. याला दोन्ही साईडनं चांगलं असं भाजून घेऊया. वा किती छान भाजलेला आहे. खमंग खुसखुशीत कुरकुरीत असा पराठा बनून तयार झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.